गॅसच्या कमतरतेवर आता दिलासा देणारी एक बातमी आहे। दिलासा मिळतोय कारण NCL अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी गेल्या 20 वर्ष LPGला पर्याय म्हणून इंधन म्हणून बायोमास पासून LPG प्रमाणेच डायमिथेन इथर हा गॅस यशस्वीपणे तयार केला। आता या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार याचा ज्वलनांक सुद्धा चांगला आहे आणि LPG पेक्षा उष्मांक जास्त आहे। यापासून गॅस चांगला मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्वलनातनं काजळी सुद्धा तयार होत नाही। आता मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी औद्योगिक प्रकल्प उभारावे लागतील असं कळतंय। स्वयंपाकातलं इंधन हे लिक्विफाईड असावं, त्याच्यासाठी गॅस न वापरता LPGला पर्याय शोधला पाहिजे। हे 20 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं आणि त्याला पर्याय हा आहे डायमिथाइल इथर। डायमिथाइल इथर हा मॉलिक्यूल जो आहे तो LPG सारखा आहे, म्हणजे तो प्रेशर त्याला दिलं की तो लिक्विफाय होतो। LPGच्या आपल्या घरातल्या सिलेंडरमध्ये 7 बार प्रेशरला ते फ्युएल लिक्विफाईड झालेलं असतं। एक्झॅक्टली तसं डायमिथाइल इथर 7 बार प्रेशरला लिक्विफाय होतं। अरे बापरे, LPG तुलनेत अगदीच LPG सारखंच आहे ते, म्हणून ते महत्त्वाचं आहे आणि ते LPG मध्ये पूर्ण मिक्स करता येतं। 8% जर तुम्ही मिक्स केलं डायमिथाइल इथर LPG मध्ये तर काहीही बदलायला लागणार नाही। गॅस, त्याचं होज, नॉझेल, सिलेंडर, रेग्युलेटर काही बदलायला लागणार नाही। 8% तुम्हाला वाटेल की खूप कमी आहे, पण ॲक्च्युली जर तुम्ही त्याची क्वांटिटी बघितली, भारताच्या LPG मध्ये 8% मिक्स करायचं असेल तर 1,500-2,000 टन पर डे एवढं प्रोडक्शन आपल्याला करायला लागेल। तेवढी व्हॉल्यूम त्याचा आहे। त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही 20%पर्यंतही मिक्सिंग करू शकता। त्याच्यामध्ये एक बारीक चेंज करायला लागेल, आपला गॅसच्या सिलेंडरचा रेग्युलेटर जो असतो त्याच्यामध्ये गॅसकेट असतं, तेवढंच बदलायला लागेल, बाकी काही बदलायला लागणार नाही। सो 8 आणि 20%पर्यंत तर कमीत कमी बदलामध्ये आपण हे LPG सबस्टिट्यूट करू शकतो, रिप्लेस करू शकतो। गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असताना आता हॉटेल व्यावसायिक आणि घरांमध्ये जेवण तयार करणाऱ्यांनी आता वेगळे पर्याय शोधलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा औद्योगिक परिसरामध्ये IT पार्कमध्ये वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौर ऊर्जेचा वापर करून शालेय पोषण आहार बनवला जातोय। सौर ऊर्जेचा वापर करून दररोज 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवलं जातंय। तर अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आणि घरात जेवण तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर केला जातोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे लाकूड, कोळसा आणि गोवऱ्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। नागपूरसह अनेक भागात रेस्टॉरंटमध्ये कोळशाच्या शेगडीवर खाद्यपदार्थ तयार करायला सुरुवात झाली, त्यामुळे कोळशाच्या दरामध्ये वाढ झाली आणि म्हणूनच गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं सुद्धा विविध पर्याय शोधले आणि वापरले जात आहेत। तर काही भागामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीये आणि म्हणून अनेक हॉटेल्समध्ये आता चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि ग्राहकांना जेव घातलं जातं असं चित्र पाहायला मिळतंय। काही ठिकाणी सिलेंडर संपल्यानं हॉटेल मालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चुलीचा वापर सुरू केलाय। अहिल्यानगरमध्ये खानावळ चालकानं व्यवसाय टिकवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। कोकणातल्या रिसॉर्ट मालकांनी सिलेंडरला पर्याय म्हणून चुलीवरचं जेवण द्यायचा मार्ग स्वीकारलाय। तर मंचरमध्ये अनेक हॉटेल्समध्ये LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे चुलीवरच जेवण बनवलं जात आहे। LPG सिलेंडरची टंचाई आणि कमर्शियल सिलेंडर मिळण्याची अनिश्चितता या सगळ्यामुळे आता अनेक हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आलेत। अशामध्येच देहू रोड रेल्वे स्थानकाजवळ हॉटेल वृंदावनच्या मालकानं यावर एक वेगळाच मार्ग काढलाय आणि कोळशावर चालणारी इलेक्ट्रॉनिक शेगडीचा पर्याय स्वीकारलाय। यामुळे ग्राहकांना अविरत अन्नपदार्थ पुरवठा देता येईल। तर दुसरीकडे नागपूरमध्ये महाल इथल्या श्रीकृष्ण दुग्धालय रेस्टॉरंटमध्ये कोळशाच्या शेगडीवर खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत। सिलेंडर संपल्यानं त्यांनी हा सगळ्यांनी पर्याय निवडल्याचं पाहायला मिळतंय। आज सगळीकडे चर्चा आहे ती गॅस सिलेंडरची। गॅसला पर्याय काय तो शोधायचा प्रयत्न केला जातोय। इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलारचा वापर केला जातो आणि सैनिकी निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं। इथं दररोज 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार केलं जातं।
चिखलठाणा औद्योगिक परिसरामध्ये IT पार्कमध्ये सामुदायिक स्वयंपाक घरं चालवली जात आहेत तर संभाजीनगरच्या शहरी भागात सुमारे 168 शाळांना याचा लाभ होतोय.